अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. काहीतरी काय विसरतील कसे? नाहीतर काय, दुपारी येतो म्हणून कबूल केलं होतं, तर रात्र झाली तरी हा मुलगा आलेला नाही. आम्ही काय समजायचं? हे घर म्हणजे ना सापळा झालाय, सापळा. कधीही ना उघडणारा सापळा. तू ज्या पेपरामध्ये तू बातम्या लिहितो ना, त्याच पेपरामध्ये तुझी शेवटची चौकट छापून येणार, श्रद्धांजली म्हणून. तुमच्या या कामात तुम्हाला यश मिळो हीच ईश्वर चरणी सदिच्छा. देवदत्त साहेब, तुम्ही पाटील साहेबांशी अशा भाषेत बोलता? जोपर्यंत प्रधान साहेब कोमात आहेत तोपर्यंतच तुमच्या जीवाला धोका नाही. तुम्ही सेफ आहात एवढंच लक्षात ठेवा. पण पाटील साहेब, या प्रकारामागे माया एकटीच नसावी. खरा ब्रेन वेगळा आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे लक्षात येतंय आमच्या. तो माणूस बी आम्हाला ठाऊक आहे. बाकी दुसरा तिसरा कोण नाही, तो देवदत्त मनोहर आहे. एक्झॅक्टली, हा, हेच विचारायचं होतं मला. देवदत्त तुमच्या पाठीमागे का लागला? बेंकर साहेब, आमचे सहकार मंत्री आहेत ना गायतोंडे, त्या गायतोंड्याला बघा CM व्हायची स्वप्न पडायला लागली. आता त्याच्या मार्गातला अडसर होतो आम्ही. त्यामुळे मग आम्हाला बाजूला कराय तो संधी बी शोधत होता, बाजूला कराय माणूस बी शोधत होता. या देवदत्ताच्या रूपाने त्याला तो माणूस मिळाला. या देवदत्ताला बी राजकारणामध्ये यायचं होतं, त्याला आमचा विरोध होता. मग काय, आमच्या विरोधामध्ये दोघं राहू केतू एकत्र आले ना काय. पाटील साहेब, तुम्ही अर्धीच माहिती सांगितली. म्हणजे माया तुमच्यावर का उलटली ते सांगतो साहेब. या माया प्रकरणामध्ये बघा जरा आमची चूक आहे. या मायाला बी राजकारणामध्ये यायचं होतं. नाही, आम्ही तिला पाठिंबा बी दिला होता. पण खरं सांगू साहेब, या माया प्रकरणामध्ये आम्ही जरा जास्त वावतच गेलो. पण या बाईबरोबरच्या संबंधांचा आमच्या चिरंजीवांवर विपरीत परिणाम होतोय जेव्हा आमच्या लक्षात आलं ना, आम्ही त्या बाईला बाजूला केली. मग बरोबर आहे. म्हणजे त्या प्रधान साहेबांचं घर सोडून आल्या, तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलं. बरोबर. आणि मग त्यांनी चिडून जाऊन देवदत्ताला हाताशी घेऊन या संधीचा बरोबर फायदा उचलला. करेक्ट. बाई केवढी पातळ यंत्री. त्या प्रधानाचं घर सोडलं, पण आज तागायत त्याला घटस्फोट दिलेला नाही बाईनं. म्हणजे बघा, परत जायचा रस्ता मोकळाच आहे. वर आमच्या संबंधांचं चित्रीकरण करून ठेवलं, म्हणजे केव्हा बी आम्हाला ब्लॅकमेल करता यावं, आहे का नाही? येस, सगळे धागे दोरे जुळत आहेत. देवदत्तही माझ्या पाठीमागे हात धुवून लागला होता. मला माहिती होतं त्याची एकट्याची हिंमत नसणार, कोणीतरी बडी आसामी त्याच्या पाठीमागे असणार. माझा संशय खरा ठरतोय. पाटील साहेब, तुम्ही काळजी करू नका. आता माया तुम्हाला त्रास देईल, तुम्हाला ब्लॅकमेल करेल असं मला वाटत नाहीये. आता राहिला प्रश्न देवदत्तचा, त्याचा बंदोबस्त मी करू शकतो. डोंट वरी.
काळजी करत नाही हो. तुम्हाला सांगतो आजपर्यंत काही लोक आमच्या विरोधामध्ये आले आणि मातीला मिळाले. आमच्या कपड्यावर एक साधा बारका डाग सुद्धा पडलेला नाही. आता तुम्ही आमच्या बरोबर आहे म्हटल्यावर काय आणि काय पाहिजे. त्या देवदत्ताला पार पाताळात गाडून टाकू आता. काय जमलं? जमला. अशाच एका उज्ज्वल प्रभाती काय मेघना, काय चाललंय? अरे अंकल तुम्ही सॉरी सर, तुम्ही इथे कसे काय? या ना. म्हटलं बघावं तुझा केसचा तपास कुठपर्यंत आलाय. तीच फाईल बघत होते. सगळे जबाब लिहून घेतलेले आहेत. आता ज्या टेम्पोने प्रधान साहेबांच्या कारला धडक दिली ना, त्याचा शोध चालू आहे. टेम्पोचा नंबर मिळाला? नाही, आय विटनेसनी घाईगडबडीत नाही बघितला, पण टेम्पोचा कलर काय होता आणि मॉडेल कुठलं होतं एवढं कळलंय. नाही ते सगळं ठीक आहे, पण प्रधान साहेबांच्या जीवावर कोण उठला असेल याचा तपास आधी करायला हवा. दुसरं कोण कशाला उठायला पाहिजे? त्यांची बायको आहे ना, माया प्रधान. नाही सावंत, मायाताई आपल्याच नवऱ्याचा खून करण्याचं कारस्थान करतील असं मला नाही वाटत. त्यामागे कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीचा ब्रेन असावा. मी बोलू? गो अहेड. मी पाटील काकांकडे राहत होते, त्यामुळे मला माहिती आहे की देवदत्त मनोहर यांनी मायाबाईंना सपोर्ट केलं होतं. एक्झॅक्टली. ज्या दिवशी पाटलांच्या टेप्स चॅनलवर दाखवण्यात आल्या त्या दिवशीपासून हे प्रकरण सुरू झालेलं आहे. त्यातल्या काही टेप्स प्रधान साहेबांकडे आहेत. देवदत्तला जर या टेप्स मिळाल्या तर देवदत्तचा यात खूप फायदा आहे. सर, या पूर्ण प्रकरणात पाटलांना एकदम विसरताय तुम्ही का? तुमचे मित्र आहेत म्हणून जाणीवपूर्वक त्यांचा सहभाग नजरेआड करताय. व्हॉट डू यू मीन? मला काय म्हणायचंय सर की त्या टेप्स जर पाटलांना हव्या असतील आणि प्रधानांना त्या द्यायच्या नसतील तर. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाटलांनी हे सगळं घडवून आणलंय? नॉट एक्झॅक्टली दॅट, पण मी एक शक्यता वर्तवली. कोण जाणे पाटील आणि मायाबाई आत्न एकत्र असतील. कारण आहे बा साहेब, प्रधानांचा आणि मायाबाईंचा डिव्होर्स अजून झाल्याचं ऐकिवात नाहीये. त्यामुळे प्रधानांच्या अख्ख्या प्रॉपर्टीसाठी इलॉजिकल. सावंत, तुम्ही बोलताय मला नाही पटत. सर, पटण्या न पटण्याचा प्रश्नच नाहीये इथे. आपल्याला सगळ्या अँगलने तपास करायला हवा. उगी एखादा आपला जवळचा मित्र आहे म्हणून त्याला इतकं झुकतं माप. तुम्ही माझ्यावर आरोप करताय. माझ्यावर नाही सर, तुमचा गैरसमज होतोय. माझा म्हणजे आरोप वगैरे करण्याचा उद्देश नव्हता. मग दुसरं काय होतं? काय होतं दुसरं? एक मिनिट सर, या सगळ्या प्रकरणात आपण अजून एका महत्वाच्या व्यक्तीला विसरतोय. मिलिंद जोशी, प्रधान साहेबांचा सेक्रेटरी. फरारी येतो. कायद्याच्या दृष्टीने तो काहीतरी हालचाल करू शकेल. सर, म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे बघा, मायाबाई आणि देवदत्त मनोहर यांचं संधान होतं. मायाबाई आणि मिलिंद जोशी यांचंही संधान होतं. तर मग देवदत्त मनोहर यांनी मिलिंद जोशी. गुड पॉइंट. या दृष्टीने विचार करायला पाहिजे. म्हणजे पाटलांना पूर्ण क्लीन चिट. एनिवे, प्रत्यक्ष पुरावे हाती आल्यावर येईलच की बाहेर खरं काय आहे ते. मी जरा येतो. एक्सक्यूज मी. चालू द्या तुमचं. यांचा पाटलांवर एवढा राग काय? एक जुनं प्रकरण आहे.
जाऊ. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले. सायलीची अवस्था बघवत नव्हती मला. मेघना, जेव्हा माणसं एकमेकांच्या जीवावर उठतात ना, तेव्हा त्यांच्या आपतांनाही त्याची झळ बसते. ते अलिप्त नाही राहू शकत. पण आपण त्याच्यात इमोशनली इन्व्हॉल्व व्हायचं नाही. कळलं? एनिवे, तू योग्य दिशेने तपास करतेस. कीप इट अप. थँक्यू सर. येतो मी. गुड डे. सापडला का नाही माणूस? अरे काय फुकट पोचतो काय तुला मी? अरे देवाच्या नावानं सोडलेल्या वळूसारखा गावावर उंडारत असतो तू. नाही नाही नाही, प्रधानाच्या गाडीवर टेम्पो घालणारा ड्रायव्हर सापडला का नाही? नाही नाही, लवकर सापडायला पाहिजे बस. हा, फोन करा मला. चल ठेव. हॅलो. हॅलो हॅलो, बसा बसा. काय लय उशीर झाला. हां, ते प्रधानांची केस सॉल्व्ह करायची ना लवकरात लवकर, त्यामुळे त्या संबंधात एका माणसाला भेटायला गेले होते. भेटला काय माणूस? नाही, म्हणजे काही लोकांवर संशय आहे आमचा, पण जोपर्यंत प्रधान साहेबांचं स्टेटमेंट मिळत नाही तोपर्यंत त्या प्रकरणाच्या मुळाशी जाणं कठीण आहे. खरं. बरं बेटा, काय मदत लागली सांग. हो अंकल, एक विचारू? हा, विचार ना. तुमचं आणि प्रधानांचं तसं पटत नव्हतं ना? पटाय भेटलो कधी आम्ही? नाही म्हणजे राग मानू नका, पण मायाबाईंच्या प्रकरणापासून मग ते प्रधान साहेबांचा तुमच्यावर कसं आहे, आता आपली बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर राहिली, जा कुठल्या पुरुषाला आवडेल मला सांग? राग असेलच ना त्याचा. म्हणजे तुम्ही आणि प्रधान कधीच भेटला नव्हतात? नाही, तसे भेटलो एकदा. कधी? समजा तुम्हाला कसं पाहिजे विचारते? सहज सहज विचारते ना? हो. नाही, इन्स्पेक्टर म्हणून विचारत असेल ना, तर मग खरं सांगू अंकल? बोला. आमच्या डिपार्टमेंटमधल्या काही लोकांचा तुमच्यावर संशय आहे. कोणाचा? ते जाऊ दे. जाऊ दे ना, आमची मदत हवी असेल तर मग कोणाचा संशय आमच्यावर आहे आम्हाला कळलं पाहिजे का नाही? इन्स्पेक्टर सावंत. मायला त्याच्या नाही, पहिल्यापासून वाईटावरच आहे का माझ्या तो इन्स्पेक्टर सावंत? सांगता ना मला? हा, म्हणजे बघ, त्या मायाबाईच्या केसमध्ये ना या प्रधानाने आम्हाला मदत केली होती ना, तेव्हा आम्ही भेटलो होतो. एक सांगू का? माया आहे ना, माया लय हलगड बाई. या समजा प्रकरणाच्या पाठी तीच असणार. मला नाही तसं वाटत अंकल. तुमचा त्या मायाबाईंवर राग आहे ना, म्हणून तुम्ही तसं म्हणताय. नाही 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 नाही, त्या बाईला ओळखत नाही, लय हलगड बाई. अगं काय आहे, बघ त्या प्रधानाला अजून तिने घटस्फोट दिलेला नाही, आणि आता राजकारणामध्ये तिला काय बी भवितव्य उरलेलं नाही, तेव्हा प्रधानाची प्रॉपर्टी संधी हडप करण्यासाठी या सगळं प्लॅन तिने केलेलं आहे. हां, तसंही शक्य आहे म्हणा. शक्य आहे नाही, तसंच आहे. तुला मी सांगतो, पटकन उठ आणि त्या बाईला पहिला अटक करून टाक. अंकल, अटक करायला पुरावे असावे लागतात ना हातात? देतो ना, पुरावा बी देतो. पुरावा देतो ना बेटा. अरे आपली माणसं कामाला लावली आपण. पुराव्यानिशी सिद्ध करतो का नाही बघ, या प्रकरणाच्या पाठी ही मायाबाईच आहे, सिद्ध करतो का नाही बघ. अशाच एका उज्ज्वल प्रभाती
माझ्या डॅडला बरं कर. त्यांच्याशिवाय या जगात मला दुसरं कोणी नाही रे. मम्मा मला लहानपणी सोडून गेली, त्यानंतर डॅडनी मला तिची उणीव कधीच भासू दिली नाही. आई वडील दोघांचंही प्रेम दिलं, पण मला मात्र त्यांचं प्रेम कळलं नाही. मी कायम त्यांच्याशी भांडतच आले, पण मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकणार. तू नेहमी भक्तांची परीक्षा पाहतोस ना, मग आज मी तुझी परीक्षा पाहणार आहे. खऱ्या भक्तीने हाक मारली तर तू धावून येतोस ना, मग आज तुला हे सिद्ध करून दाखवावं लागेल. माझे डॅड बरे होईपर्यंत मी इथेच तुझ्या समोर बसून राहणार आहे. अन्नाचा एक कण घेणार नाही की पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही. डॅडनं बरं कर. वा, काय मस्त झोपा काढून राहिले. आणि हे आमचे साहेब पांडुरंगा, कशाला यांना डोक्यावर बसवलं रे बाबा आमच्या. साहेब, ओ साहेब. काय नाही म्हणलं, काल जास्त झाली काय? काय काल रातच्याला जागरण जरा जास्त झाली काय? काल रातच्याला ड्युटीवर होतो. कोणाला? घरच्यांना सांगायला ड्युटीवर होता काय? नाही म्हणलं, ड्युटीवर होता, घरच्यांना सांगून आलाय ना व की सकाळी बी ड्युटी आहे, तर लय थकले असेल नाही तुम्ही. मी काय म्हणतो, ते चहा बी बनवून आणू काय स्पेशल एकदम मलाई मारून? जा घेऊन ये. हा हा आलो. आणि बघ, क्रीम बिस्किट पण घेऊन ये. क्रीमची बिस्किट पाहिजे होय? आणतो ना, आणतो. क्रीमवाली बिस्किट काय? तुझ्या तोंडालाच एकदा काळं क्रीम फासतो बघ आता. मॉर्निंग गुड मॅडम. मॉर्निंग गुड. गुड मॉर्निंग. कुठे चाललात? ते आपलं चहा क्रीमची बिस्कुट. कोण आहे? सावंत साहेब. काय? गुड मॉर्निंग. मॉर्निंग. पाय खाली ठेवतो का जरा? काय? हे टेबल आहे ना, ते लिहिण्यासाठी असतं, काम करण्यासाठी. पाय खाली ठेवायचे असतात जमिनीवर. काय जरा नाईट शिफ्ट होती ना, जागरण झालं. आता कसा आला लाईनीवर? सर, तुम्ही माझे सिनियर आहात. तुम्हीच असे वागलात तर मग आम्ही कुणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा? नेहमीच करत नाही वासू. काल जागरण झालं, त्यामुळे झोप अनावर झाली म्हणून. पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशन. इथे कोणी आलं आणि हे असं सगळं बघितलं तर लोकांच्या मनात काय प्रतिमा निर्माण होईल आपल्याबद्दल. त्यामुळे आपण शिस्त ही पाळलीच पाहिजे, नाही का? हो. एका ट्रकने कारला धडक दिली. अजित प्रधान, मोठे इंडस्ट्रियलिस्ट जखमी झालेत. हाँ, पेपर में पढ़ा शायद. मी पोकळ धमकी देत नाही. वेळ पडल्यास गुन्हेगारांनाही आपण योग्य ठिकाणी मदत करावी. काय असतं मेघना, आपल्यालाही आपल्या खबऱ्यांचं जाळं तयार करावं लागतं. आणि एनिवेज, मी त्यांना तुला भेटू देणार नाहीच आहे, कारण तुला नुसतं पाहिलं ना तरी तब्येत आणखीन बिघडेल त्यांची.
मी त्यांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीये. हे बघ, मी तुला मागेही सांगितलं होतं, तू इथून निघ. कळलं तुला? चल निघ. मी जाणार नाही. निघ सांगते. मागच्या वेळेस तुम्हाला धक्के मारून हाकललंस. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना